बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। मोठ्या हर्ष उल्हासामध्ये संपन्न होत आहे। या प्रसंगी अखिल विश्वाला मानवतेचा महान संदेश देणारे महामानव तथागत भगवान बुद्ध, आपल्या सर्वांचे मुक्तिदाते बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि परिवर्तन चळवळीला, समाज प्रबोधनाला ज्या ज्या महापुरुषांनी, महानायकांनी वाहून घेतलेला आहे, त्या सर्वांच्या विचाराला, कार्याला आजच्या प्रसंगी विनम्र अभिवादन। आज पूज्य भदंत पयावंश यांचा 27वा वाढदिवस मोठ्या हर्ष उल्हासामध्ये बुद्धविहार पूर्णा, त्याचप्रमाणे आता बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पूर्णा या ठिकाणी, त्या अगोदर भीमनगर या ठिकाणी आणि पूर्णा शहरामधूनच नव्हे, मराठवाड्यामधून आणि पूर्ण विश्वातून पूज्य भदंत पयावंश यांना शुभेच्छांचा वर्षा होत आहे। आणि या पाठीमागचं जे कारण आहे की त्यांनी आपल्या धम्म कार्याला अगदी बालवयापासून वाहून घेतलेलं आहे। अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष, जागतिक कीर्तीचे धम्मगुरू पूज्य भदंत डॉक्टर उपगुप्त महास्तवीर यांच्या शिकवणीतून, संस्कारातून पूज्य भदंत पयावंश यांच्या विचाराची जडणघडण झालेली आहे आणि त्यांच्या शिकवणीमधून त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे ते फुललेलं आहे, बहरलेलं आहे। आपण पाहतो बुद्धविहारामध्ये, पूर्णा शहरामध्ये जे काही सामाजिक, धार्मिक कार्यक्रम पार पाडत असतात, त्या कार्यक्रम पार पाडण्यामध्ये पूज्य भदंत पयावंश यांचा अगदी सिंहाचा वाटा असतो। ज्यामध्ये आपले अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद असेल, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असेल, या आयोजनामध्ये गेल्या जवळपास म्हणजे 6-7 वर्षापासून पूज्य भदंत पयावंश यांचा सक्रिय सहभाग असतो। आपण पाहिलं 2 वर्षा अगोदर जयंती मंडळाचे ते अध्यक्ष होते आणि त्यांची एक मनोमन त्यांनी वज्रसंकल्प केला की आपल्या बुद्ध विहाराला आपण जे मृत्यू व्यक्ती पावतात आणि त्यांना स्मशानभूमीमध्ये नेण्यासाठी आपल्याकडं कोणत्याही प्रकारची वाहनाची व्यवस्था नव्हती आणि ते शल्य बऱ्याच दिवसापासून होतं। बऱ्याच जणांनी याविषयी भाष्य केलं, परंतु पूज्य भदंत पयावंश यांनी मनावर धरलं आणि त्या ठिकाणी एक उद्देहक रथ आपण या बुद्ध विहाराला आपण समर्पित केला आणि आपल्या गावातच नव्हे तर आजूबाजूला या रथाचं या ठिकाणी योग्य प्रकारे त्या ठिकाणी नाममात्र दरामध्ये या ठिकाणी प्रत्येकाला दिला जातो आणि असे कितीतरी जे योगदान आहे ते पूज्य भदंत पयावंश यांच्या माध्यमातून आपणाला ते मिळत असतात। पूज्य भदंत पयावंश त्यांच्या अंगी कमालीची करुणा आहे, मंगलमैत्री आहे, क्षमाशीलता आहे आणि एखाद्या वेळी ते रागानं जरी बोलले असतील तर त्यांचा एक स्वतःच्या मनाला वाटतं आणि ते 12 वाजता त्या माणसाला फोन करतात असं झालं तर अशा पद्धतीनं एक क्षमाशील व्यक्तिमत्व त्यांचं आहे आणि एक प्रबोधन दृष्टी, अंधश्रद्धा असेल, रूढी परंपरा असेल, यावर त्यांचं नेहमीच भाष्य असतं आणि अशा प्रकारे आपणा सर्वांना वेळवेसे वाटणारे पूज्य भदंत पयावंश पाहता पाहता 27 वर्ष त्यांनी पूर्ण केलेली आहेत आणि आपल्यासाठी ती भूषणावह बाब आहे। या ठिकाणी आपल्या युवा धम्म उपासिका सुकेशने गोंधळे आणि त्यांच्या मित्रपरिवारानं या ठिकाणी आदरणीय सोपान वेडे साहेब यांच्या संकल्पनेमधून
बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये त्यांचा वाढदिवस अगदी वाजत गाजत फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये साजरा व्हावा ही त्यांची मनोमन इच्छा होती. पूज्य भदंत पयावंश यांना मी फोन केला तर ते म्हणले बा सर मला अशा प्रकारे म्हणजे आतिषबाजी नको आहे आणि या पद्धतीने वाढदिवस साजरा करणं मला आवडत नाही, परंतु आपल्या सर्वांच्या आग्रहाखातर ते या ठिकाणी आलेले आहे आणि आपण सर्वजण त्यांचं पुष्पगुच्छ देऊन यथोचित त्यांचं स्वागत केलेलं आहे. बऱ्याच जणांनी पेढे मिठाई त्यानंतर जिलेबी या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्तानं त्याचं वाटप झालेलं आहे. या प्रसंगी मी एवढंच सांगेल की पूज्य भदंत पयावंश पूर्णा शहरासाठी एक रम्य सकाळी पडलेले गोड स्वप्न आहे. त्यांच्या बुद्धिमत्तेचा, त्यांच्या धम्मज्ञानाचा, त्यांच्या कर्तृत्वाचा पुरेपूर आपण उपयोग करून घेऊया आणि पूर्णा शहर एक धम्म चळवळीचं एक आदर्श केंद्र आहे हे आपण जगाला, महाराष्ट्राला दाखवून देऊया. आजच्या दिनी हा आपण संकल्प करूया. अधिक न बोलता पुनश एकदा त्यांना वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या वतीनं, भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं शुभेच्छा देऊन मी माझं मनोगत संपवतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.